मैत्रिणींनो, बघू शकताय तुम्हाला दिसत असेल फुलांची रांगोळी म्हणजेच नथ काढत आहे. तर आज काय आहे तर खूप दिवस झाले हळदी कुंकू करायचा फायनली आज मुहूर्त लागला हळदी कुंकवाला. तर आज केला कारण उद्याचा लास्ट दिवस होता रथसप्तमी, म्हणजेच आज रथसप्तमी आहे. त्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ येईल. तर काल मी केला होता सोमवारी. तर बघू शकता डेकोरेशन वगैरे सर्व तुम्हाला दाखवते. हे दुपारपासूनच आहे, म्हणजेच 12:30 1च्या दरम्यानपासून व्हिडिओ शूट करायला घेतलेला. तर हे बघू शकता नाक्यावर वगैरे जाऊन आले, हळदी कुंकवाचं सर्व सामान आणलं. तिथून पुढं मग देव वगैरे असं काही नाही साफ केले, सकाळी टाईमच नाही भेटला, मग काम राहिलं असतं म्हणून आज दुपारूनच साफ केले, म्हणजेच नाक्यावरून जाऊन आलं. तर नंतर तिथून पुढं मग देव वगैरे मंदिर वगैरे सगळं साफ केलं. आणि हे बघा या प्लेटी आणल्या होत्या. तर एकूण मी 23 भांडे आणले होते. तर ह्या 12 वाट्या आणल्या होत्या, 20 प्लेटी आणल्या होत्या, सॉरी 10 प्लेटी आणल्या होत्या आणि ही एक वेगळी वाटी आणली होती. तर हे बघू शकता अशा प्रकारे तिळगुळ लाडू वगैरे नाही आणले, कारण रेडीमेड लाडू आणायचे म्हणले का ते खूप कडक होते, त्याच्यामुळं आणलेच नाही मी. घरामध्ये होते तिळाची जी तिळगुळाची चिक्की बनवली ती होती, मग तीच दिली लाडूच्या जागेवर. हे फुलं आणले ते भरपूर अशी फुलं, देवीला गजरा आणि हे सजावटीसाठी फुलं. तर हे बायकांना थोडेसे स्नॅक्स म्हणून वेफर्स आणलेले. आणि वातावरण थंड वगैरे आहे म्हणून काय असं कोल्ड्रिंक वगैरे किंवा काही नाही ठेवलं. आणि मी तसं सहसा जास्त पण हे करत नाही, नॉर्मली एकदम वेफर्स वगैरे आणूनच साध्या सोप्या पद्धतीनेच. जास्त आपल्याला काय बोलतो ते मोठेपणा पण तसं पण आपल्याला नाही आवडत. जेवढं साधं सिंपल घरगुती पद्धतीने करता येईल तेवढं तसंच करते. आणि हे गंगाजल आहे बघा. आता ना सर्व आवरले, आता हळदीचं लेपन करत आहे. सकाळी नाही केलं तर टाईमच नाही भेटला. आणि मग त्यात गंगाजल टाकले हळदीमध्ये. आणि हे बघा हे गंगाजल टाकून मिक्स केली आणि हळदीचं लेपन करून घेतलं. हे सुकूपर्यंत आतमधले कामं करून घेणार आहेत, कारण की एकटीला सर्व करायचं म्हणल्यावरती खूप गोंधळही होतो. आणि कामं वेळेवर होईन ह्याचं हे काही हे नसतं, टायमिंग नसतं. तसंच झालं. हळदी कुंकू ठेवला होता 7चा टायमिंग आणि विचार केला होता, कारण गेल्या वेळेस आहे ना केलं होतं. तर पहिला हळदी कुंकू करून घेतला आणि मग स्वयंपाक करायला ना खूप उशीर झाला होता. मग स्वयंपाकामध्ये पण बायका येत होत्या, त्याच्यामुळं ना मग व्यवस्थित स्वयंपाक पण होत नव्हता. आणि मग इकडं पण नाही तिकडं पण असं होत होतं, खूप गोंधळ होत होता. मग त्याच्यामुळं ना आज सर्व मी आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे. तिथून पुढं मग मी बायकांना बोलवलं आणि हळदी कुंकवाला सुरुवात केली. आणि तर फक्त आता ना पूजा वगैरे सर्व मांडली होती म्हणजे मंदिरामध्ये. आणि बघा इथं नथ अशी मला डिझाईन फुलाची काढायची होती, तर घरामध्ये झाली बरोबर. पहिलं घरात ट्राय केली, कारण की बाहेर मी रांगोळी काढणार आहे लादीवरती, त्याच्यानंतर मग फुलाची सजावट अशी करणार आहे. त्याच्यामुळे म्हणले पटकन काढता येईल अशी, कारण की आपण लावत गेलो काढत गेलो मग ती रांगोळी विस्कळून. म्हणून मी घरामध्ये बघा किती सुंदर अशी नथ तयार झाली. मग इथं काळा कलर असा टाकलेला आहे. तर एवढं काही शूट केलं नाही, कारण की फोन हालत होता, मग व्हिडिओ पण हालतो, त्याच्यामुळं ना थोडं बाहेरचं शूट केलं. आणि इथं बघा अशी मस्त अशी नथ काढलेली आहे. एवढी काय क्लिअर झालेली नाही व्यवस्थित, तरी पण नथ दिसते की नथ आहे. आणि इथं नाव लिहिलेलं आहे हळदी कुंकू. आणि थोडीशी फुलांची सजावट केलेली आहे, साध्या सिंपल पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. कसं वाटलं डेकोरेशन नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जास्त काही नाही केलं, जेवढं ताईनं जमेन शक्य होईल तेवढं मी केले, कारण की त्यासाठी वेळ पाहिजे असतो. एकटीने करायचं म्हणल्यावरती नाही होत, कारण की अचानक ठरवलं, कारण की तुम्ही बघितलंच गोंधळ होता खूप. जानेवारी महिना म्हणल्यावरती दोघांचे पण मुलांचे बड्डे, मग त्यांची शॉपिंग कपड्याची किंवा घरातली धावपळ बड्डेचं सर्व. नंतर मग बड्डेच्या वेळेस दिदी पण आली होती एक दिवस अगोदर, मग तिचा बड्डे झाला. दुसऱ्या दिवशी ती निघाली, एक दिवस राहिली, नंतर ती निघाली. मग तो गोंधळ सर्व. त्याच्यामुळं ना मला कधी करू हे सुचत नव्हतं. आणि मग आता विचार केला तर एकच दिवस राहिला रथसप्तमी, एकच दिवस. मग त्यापेक्षा आपण सोमवारीच करावं, रथसप्तमीलाच करायचा होता. पण आपल्या महिलांचं कसं असतं, अडचणीच्या अगोदरच केलेलं बरं, म्हणून त्या हिशोबाने मी म्हणले नाही चला आपण एक दिवस अगोदरच ठेवूया रथसप्तमीला. नाही जमलं तर म्हणून मी सोमवारीच ठेवलं एक दिवस रथसप्तमीच्या अगोदर. तर गेल्या वर्षी मी रथसप्तमीला ठेवला होता.
तर हे बघू शकता साधी सिंपल अशी फुलांची रांगोळी कशी वाटली नक्की मला ताईंनो कमेंट करून सांगा. आणि हे बघा घरामध्ये किती पसारा. आणि नंतर मी आता ना पाटावरती लक्ष्मी देवीचा फोटो मांडलेला आहे. सर्व जमन तसं ठेवत होते, काढत होते, ठेवत होते, काढत होते. एकीकडे चाय केला, भात घातला, डाळ घातली शिजायला. आणि भाजी ना दुपारी जेव्हा मी हळदी कुंकवाचे भांडे फुलं सामान सर्व आणलं ना तेव्हाच भाजी आणली मुळ्याची. आणि बघा सर्व स्वयंपाक झाले, आवरून झाले. आता हे थोडंसं काढलं आहे जे तयारी वगैरे करायची ते थोडंसं व्हिडिओ पण शूट करणं म्हणजे खूपच गोंधळ होत होता. कामं करायचे, डेकोरेशन करायचं, स्वयंपाक करायचा, स्वतःचं आवरायचं आणि त्यात व्हिडिओचा गोंधळ, शॉर्ट व्हिडिओचा गोंधळ, मोठ्या व्हिडिओचा गोंधळ. काय कसं करायचं ते सुचत नाही अशा वेळेस ना. ज्यावेळेस सगळंच एकत्र आपल्याला करायचं असतं ना त्यावेळेस खरंच ताईंनो खूप गोंधळ होतो आणि नाही सुचत. ज्या यूट्यूबर आहेत त्यांनाच मैत्रिणींना ताईंना माहीत आहे की किती गोंधळ होतं मॅनेज करणं. व्हिडिओ दिसायला सोपा दिसतोय, घेतला मोबाईल व्हिडिओ काढला पण नाही, खूप गोंधळ होतो. काय कसं करू हे सारखं 2 मिनटं थांबून विचार करून हे करावं लागतं आहे. काय कसं व्यवस्थित वाटेल, काय कसं व्यवस्थित वाटेल. पहिली बात तर ना साडी एवढी सुंदर, एवढी छान आणि एवढी मस्त, कलर वगैरे पण खूप छान होता. तर साडीची गंमत आणि साडीचं थोडंसं प्रॉब्लेम पुढं सांगन. तर इथं पहिलं बघा मेकअपचं सामान, साडी वगैरे घातलेली आहे. तर केस पण धुतले होते बरं का मी आज, उशिराच धुतलेले कारण तेल वगैरे थोडंसं लावलं होतं. तर 5:30 वाजता केस धुतले. तुम्ही म्हणता ताई उशिरा केस धुतले, तर आता काय करायचं, काहीतरी एखाद्याच प्रोग्राम असेल तर धुतलं तर काय हरकत नाही. तर इथं मी मेकअप सुरुवात केलेली आहे. तर पहिलं मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे, नंतर मी इथं ना जी क्रीम लावली बघा. एक आता फाउंडेशन आहे म्हणजेच फाउंडेशनचंच काम करतं ते, ती क्रीम आहे CC क्रीम. तर ती क्रीम मी लावली. त्याच्यावरती मग मी काय बोलते ते फिक्सर असतं, मेकअप फिक्सर, ते नसलं तरी चालेल. तर मी पाण्याच्या बॉटलमध्ये, स्प्रेच्या बॉटलमध्ये पाणी भरलं, ते स्प्रे केलं आणि ते पंख्याखाली सुकूपर्यंत मी हेअरस्टाईल करून घेतली. हेअरस्टाईल केली व्यवस्थित, पण नंतर थोडीशी ना लूज झाली. तर मी तुम्हाला पुढे हेअरस्टाईल साधी सिंपल अशी केली. आणि साडीचं पण सांगते, पुढं सांगते बघा. हे बघा अशी केली. पण सोनी चालली होती तर सोनीचा आवाज आला, सोनीला बोलवलं. तर तिला विचारलं कशी करू हेअरस्टाईल, अशी करू बघ, आता केली तशी. तर का आंबोडा घालू, तर ती बोलली आंबोडा घाला. तर मग मी ना आंबोडा घातला आणि त्याच्यावरती हे हेअरस्टाईलचं आहे ते लावलं. तर इथं बघू शकताय अशा प्रकारे हेअरस्टाईल केली होती. सर्व मेकअप वगैरे हेअरस्टाईल केलं. कसा वाटला आजचा माझा हळदी कुंकवाचा लूक? छान असं पहिल्यांदाच मी तयार होण्याचा प्रयत्न केला आहे, मेकअपचं काही सामान किंवा काही नसताना. आणि हो, मी हायलायटरसुद्धा लावलेला आहे यावेळेस. तर तुम्ही बघू शकता, शाईन वाटत असेल तर हायलायटर लावलेलं आहे. आणि चंद्रकोरची अशी टिकली लावलेली आहे. आणि थोडीशी लिपस्टिक घेऊन मेकअपचं विसरले सांगायचं, तीच मी गालावर आणि डोळ्याच्या वरती लावलेली आहे. थोडं काजळसुद्धा टचअप केलेलं आहे. तुम्ही लूक बघितला असेल, तुम्हाला लूक दाखवला. तर इथं ना मी देवबत्ती वगैरे केली आणि ना लक्ष्मी देवीला पहिलं आपल्या घरामध्ये म्हणजे वाण द्यायचं असतं. तर लक्ष्मी देवीला वाण वगैरे दाखवलं, हळदी कुंकू लावला, पाय वगैरे पडलं, फूल दिलं, परत हळदी कुंकू तिळगुळ दिलं, पाया पडले. आणि नंतर मग हे सर्व वेफर्स वगैरे सर्व काढून घेतलं आणि बायकांना परत एकदा जाऊन बोलून आणलं. म्हणजे मी एकदाच, दुसऱ्यांदा नाही तर पहिल्यांदाच गेले. अगोदर ज्या जवळच्या बायकांनी रांगोळी काढता ज्या दिसल्या त्यांना सांगितलं. नंतर मग मी जाऊन सांगून आलं तयारी करून. तर इथं बघू शकता छान असं पूजा मांडणी वगैरे झालेली आहे. आता मी थोडंसं बाहेरचं पण घेते शूट. आणि खुर्च्या ठेवल्या होत्या कारण की बायका जर आल्या तर कधी एखाद्या वेळेस संगच येतात किंवा एक पण आल्या तरी तर कशा येतात ते माहिती नाही. ते सर्व काढून घेतलेलं आहे जेवढं होईल तेवढं. तर बघा हे आल्या होत्या, ही आंटी हे मध्ये खुर्चीवर बसले, ते समोर आंटी राहतात, ही भाभी आहे त्यांच्या बाजूला राहते. आणि ह्या मावशी आहेत बघा साडीवाला, त्या 2-3 घरं सोडून पुढं राहतात. तर मी हळदी कुंकवाला ह्यांना दरवर्षी बोलवते. तर ह्या आंटी आहेत मध्ये बसलेल्या, भाभी समोर राहतात. तर त्या गेल्या वर्षी गावी गेल्या होत्या. तर त्यांची मुलगी आली होती गेल्या वर्षी, ते छोटं बाळ घेऊन आले होते. व्हिडिओ तुम्ही गेल्या वर्षीचा बघितला असेल. तर आंटी गेल्या वर्षी गावी गेले होते आणि ही भाभी आता नवीन राहायला आले, म्हणजे झाले 7-8 महिने झाले त्यांना येऊन इथं. तर ते त्यांचा बाबू आहे. म्हणजे तुम्ही ह्याला व्हिडिओत बघितला असेल भरपूर वेळेस, डान्स वगैरे करता वेळेस पण गेल्या वेळेस. तर साडीचं पण सांगते तुम्हाला आणि व्हिडिओचं पण सांगते.
तर इथं थोडंसं मला अनकम्फर्टेबल व्हिडिओ वाटला, साडी थोडीशी झाली होती त्याच्यामुळे मी थोडं फास्ट घेऊन आणि अर्धा कट केला. असं जर मावशी बघतील त्यांना असं वाटेल की कट केलं, त्यासाठी सांगते. तर इथं थोडी साडी व्यवस्थित म्हणजे एवढं पण आपल्याला लक्षात राहत नाही की काय कसं ते काय काय वेळेस होतो गोंधळ. तर आणि ह्या बघा ह्या पण बाजूलाच राहतात, ह्या आहेत त्या मध्ये बसल्यात, त्या समोर राहतात आमच्या, आणि त्यांच्या बाजूला बसलं ते त्यांच्या समोर राहतात. म्हणजे सर्व बाजूबाजूचे मी लांबच्यांना कोणालाच बोलवलं नाही आणि बोलवतही नाही. मी जवळचे जे आहे ज्यांच्यासोबत मी बोलते, कारण सहसा बाहेर नसते, जे येतात जातात जे माझ्या आजूबाजूला समोर आहेत तेच, आणि जे खास आहेत तेच. खास म्हणजे बाजूला एक मावशी राहतात या साईडला, पलीकडच्या साईडला त्या एक, आणि माझी मैत्रीण आहे कीर्ती, तिने नाव घेतलं आहे, तिलाही म्हणजे पुढं नाव घेतलं आहे, तर ती एक, आणि मम्मी एक आली होती. तर या हां बोला. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी आणि ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते कविताच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. अरे वा. तर बघा ह्यांनी नाव घेतलं ना, तर त्या आमच्या मामी आहेत, म्हणजे मम्मीच्या इथेच राहतात त्या. तर ह्या बघा समोर राहतात आमच्या. तर त्यांना नाव घ्यायला सांगितलं, तर ते म्हणजे मजाक मस्त चालली होती. आणि ह्या बघा ह्या ना म्हणजे हे आहेत ना बाजूला त्यांच्या, त्या वाणीच्या बायको आहे, म्हणजे आमच्या इथं वाणीचं दुकान आहे. तर ते तिथं राहतात, म्हणजे जवळच आहे सर्व. ह्या पण मावशी बाजूलाच राहतात आणि यांची ओळख करून दिलेली आहे. सर्व बाजूचेच आहे, कोणी लांबचे नाही. तर खूप छान असं नाव घेतलं. तर पुढे ना माझी मैत्रीण नाव घेईल, खूप मोठं असं नाव घेतलेलं आहे. घेऊ नाव. खनखन कुदळी मनमन माती, मना मनाच्या उभारले भीती, चितरले काम, सासूबाईंच्या पोटी जलमले राम. राम नाही म्हटलं, नाव नाही घेतलं, शेरभर सुपारी फोडू कशी, शेकडावर पानं मोजू कशी, सदरेत जाऊन बोलू कशी, सदर सोन्याची नजर पुरुषाची, लेक कोणाची, भांबेडकरांची, सून कोणाची, वेळमकरांची, अस्तुरी कोणाची, अमित जाधवांची. लग्न नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ. हे घेतले सोनीने नाव बघा ना. हा व्हिडिओ ना सोनीने काढला होता तिच्या फोनमध्ये. तर सगळ्यांना वाण वगैरे देऊन झाल्या, हळदी कुंकू, फुलं, तिळगुळ आणि हे वेफर्स देत होते. आणि साडीचं आता सांगते मी, तर साडी ताईंनो बरोबर मला वाटतच नव्हती, म्हणजे कम्फर्टेबल बसलीच नव्हती. फिनिशिंग त्याची म्हणजे अशी फुगल्या, आणि तुम्हाला ब्लाऊज पण दिसत असेल तर ब्लाऊज पण आहे ना एवढा छान शिवला आहे, पण ब्लाऊजचा सुद्धा कपडा असा वर आलेला आहे, म्हणजे अशी असं प्लेट वगैरे त्याच्या व्यवस्थित बसत नव्हत्या. आणि इथं मला सर्वजण नाव घ्यायला सांगतात, कारण मी पण त्यांना नाव घ्यायला सांगितलेलं, दोघींनीच नाव घेतले, दोघी तिघींनी. आता मला नाव घ्यायला सांगतात. बघा आता मला नाव मला काय नाव मला एवढं काय लक्षात नाही, तरी पण मला मामींनी सांगितलं तसं मी घेतलं होतं. तिला हालत होते पाणी, अगोदर होते आई वडिलांची आणि आता झाले मग श्रावणची राणी. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. तुम्ही म्हणता ताई एवढ्या उशिरा श्री स्वामी समर्थ हाय हॅलो करतेस, तो सर्व विसरूनच गेले मी. तर हळदी कुंकू वगैरे झालेलं आहे, आणि माझ्या तर समजत असेल सर्व बायका येऊन गेल्यात, तरी अजून बाकी आहे 4-5 जणी 5-6 जणी बायका यायच्या बाकी आहे, ज्यांना सांगितलेलं त्या. आता जशा येतील तशा बाकी सर्व जवळच्या येऊन गेलेल्या आहेत. कोणी म्हणजे घरामध्ये माझी त्या यायच्या आहेत बायका. तर तयारी बघितली असं अशा प्रकारे साडी वगैरे घातली होती. तशी वाटतो आजचा माझा लूक पहिल्यांदा असं थोडा वेगळा डिफरंट असा मी लूक केला होता. तर कसं वाटलं नक्की सांगा. हेअरस्टाईल वगैरे ना मीच केली होती, व्हिडिओ पण बनवलेला आहे, तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा, व्हिडिओ टाकणार आहे लवकरच. हे बघू हेअरस्टाईल वगैरे थोडी इकडची झालेली आहे. आणि नक्की सांगा आजचा लूक कसा वाटला मला. हळदी कुंकू वगैरे झालेला आहे, म्हणजेच ह्याच्या आहेत बायका. आणि खूप गडबड झाली, एकटीला सर्व करायचं म्हणजे सर्व आवरून स्वयंपाक वगैरे सर्व करून घेतला मी. आणि तर हे बघू शकता अशा प्रकारे हेअरस्टाईल केली होती. थोडंसं आलेलं म्हणले व्हिडिओ काढायला. तर साडी ताईंना खूप जाडी वाटत होते मी, कारण ती साडी कम्फर्टेबलच बसलेली नव्हती, त्याच्यामुळं ना खूप अशी जाडी वाटत होते. असं होते खूप जाडी ही का काय, पण साडी ना अशी बरोबर मिऱ्या वगैरे नव्हत्या आलेल्या त्याच्या. तर असो,
तर खूप छान असा हसत खेळत मस्त असा हळदी कुंकू झाला. आणि आज तुम्हाला सांगते हळदी कुंकू मी कधीपासून करते. तर हळदी कुंकूला आता भरपूर वर्ष झाले, 16-17 वर्ष झाली हळदी कुंकू करते. दरवर्षी न चुकता घरामध्ये हळदी कुंकू करते, जसं जमन तसं साध्या सोप्या पद्धतीने. आणि मम्मी आली होती तर मावशी येऊन गेलं बघा, मावशी सारिका. तर मम्मी पण आली होती, मम्मीसोबत पण थोडंसं शूट केला. आणि स्वयंपाकावर तर सर्व झाला होता. आणि मम्मीसोबत बोलत होते मी, थोडंसं बोलता बोलताच व्हिडिओ शूट